राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर असून ज्या महिला एप्रिल महिन्यासाठी पात्र ठरल्या आहेत अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये आजपासून या मे महिन्याचे पैसे देखील वितरित करण्यात येणार आहेत आणि अशा प्रकारची माहिती स्वतः राज्य सरकारने जाहीर केली आहे। याबरोबरच एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आणि आजपासून या मे महिन्याचे 1,500 रुपये देखील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः या खात्याचे मंत्री आदित्य तटकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधतेवेळी केले आहे। तर मग राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी हा महिना अत्यंत खास ठरणार आहे, कारण की महिलांना या मे महिन्याच्या हप्त्याच्या लाभासाठी आता जास्त वाट पाहण्याची गरज नाहीये व थेट आजपासून या मे महिन्याचे पैसे राज्यामधील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट ही स्वतः या खात्याच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी काल पत्रकारांशी बोलताना जाहीर केले आहे। म्हणजे आता राज्यामधील महिलांवर या मे महिन्यामध्ये खरोखरच पैशांचा पाऊस पडत आहे। म्हणजे काल एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले, तर आज चक्क मे महिन्याचे 1,500 रुपये देखील राज्यामधील पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे। तर मग मंत्री आदित्य तटकरे पत्रकारांशी नेमक्या काय म्हणाल्या याची व्हिडिओ क्लिप आमच्याकडे उपलब्ध आहे, परंतु ती व्हिडिओ क्लिप आपल्या चॅनलमध्ये दाखवल्यानंतर आपल्या चॅनलवर कॉपीराईटचा क्लेम येऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला त्यांनी या क्लिपमधून नेमके काय आवाहन केले आहे व त्यांनी नेमके काय घोषणा केली आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही सविस्तरपणे देणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग आदित्य तटकरे पत्रकारांशी संवाद साधतेवेळेस म्हणाले की काल म्हणजे 2 मे रोजी दुपारी 5 वाजल्यापासून राज्यामधील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये आम्ही वितरित करण्यास सुरुवात केली आहे। यासोबतच ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबतच मार्च महिन्याचे पैसे देखील आम्ही कालच जमा केले आहेत। म्हणजे काल राज्यामधील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये एकत्र 3,000 रुपयांचे वितरण राज्य सरकारने केले आहे, परंतु ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता केवळ अशाच पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये काल एकत्र 3,000 रुपयांचे वितरण राज्य सरकारने केले आहे। यासोबतच सध्या मे महिना चालू असून राज्यामधील महिलांना या मे महिन्याच्या हप्त्याची देखील आतुरता लागली आहे। त्यामुळे कोणत्याच प्रकारचा विलंब न करता राज्यामधील पात्र महिलांना आम्ही तात्काळ या मे महिन्याचे प्रति महिला 1,500 रुपये हे आजपासून वितरित करण्यास सुरुवात करत आहोत व या मे महिन्याच्या हप्त्यासाठी देखील एप्रिल महिन्यामध्ये आर्थिक लाभ प्राप्त झालेल्या महिला पात्र असणार आहेत। म्हणजे ज्या महिलांना काल एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला असेल केवळ अशाच महिलांच्या बँक खात्यामध्ये आज या मे महिन्याचे 1,500 रुपये राज्य सरकारकडून जमा करण्यात येणार आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदित्य तटकरे यांनी काल एक प्रमुख घोषणा केली असून त्यांनी या योजनेअंतर्गतच्या महिलांची आकडेवारी ही पत्रकारांसमोर सादर केली व त्या म्हणाले की राज्यामधील 40,000पेक्षा अधिक महिलांची केवायसी ही आणखीन देखील अपूर्ण आहे, परंतु या महिलांना आतापर्यंत सर्व हप्त्यांचा लाभ हा सरसकटपणे वितरित झाला असल्यामुळे त्यांना आम्ही केवळ यावेळेस मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे विना केवायसी शिवाय वितरित करत आहोत। म्हणजे आता यापुढे राज्यामधील सर्व पात्र महिलांना त्यांची प्रत्येक हप्त्याच्या वेळेस केवायसी करणे अनिवार्य असणार आहे। तर मग तुमची केवायसी आणखीन देखील अपूर्ण असेल म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये या एप्रिल महिन्याचा हप्ता काल जमा झाला नसेल तर तुम्हाला तात्काळ येत्या 2 दिवसामध्ये तुमची केवायसी ही पूर्ण करून घ्यायची आहे, जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता यासोबतच आज आणि उद्या वितरित करण्यात येत असलेला या मे महिन्याचा हप्ता देखील सरसकटपणे जमा होऊन जाईल। याबरोबरच यापुढे जो या योजनेचा हप्ता वितरित करण्यात येईल त्या हप्त्यासाठी राज्यामधील प्रत्येक पात्र महिलेला त्यांची बँकेची केवायसी करून घेणे हे अनिवार्य असणार आहे व ज्या महिला त्यांची केवायसी करणार नाहीत त्यांना योजनेच्या पुढील हप्त्यापासून वंचित देखील राहावे लागू शकते। म्हणजे आता राज्यामधील प्रत्येक महिलांना एक अतिरिक्त काम लागले असून त्यांना आता या योजनेअंतर्गतच्या प्रत्येक हप्त्याच्या अगोदर त्यांच्या बँकेची केवायसी करून घेणे आता अनिवार्य असणार आहे आणि ज्या महिलांची केवायसी अपूर्ण असेल आता अशा महिलांना या योजनेअंतर्गत अपात्र करून त्यांना या योजनेच्या हप्त्यापासून वंचित देखील राहावे लागू शकते। तसेच राज्यामधील अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये अजूनपर्यंत एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये जमा झाले नाहीत, परंतु त्या महिला या योजनेअंतर्गत पात्र आहेत। अशा महिलांना आज किंवा उद्या एकाच वेळेस थेट 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येऊ शकतात। अशा प्रकारची घोषणा देखील मंत्री आदित्य तटकरे यांनी काल केली आहे। म्हणजे ज्या महिलांना आणखीन देखील एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नसेल
त्यांना आता थेट या मे महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा हप्ता सरसकटपणे आज किंवा उद्या त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येऊ शकतो। तसेच आदिती तटकरे यांना एक प्रश्न सातत्याने विचारण्यामध्ये येत आहे आणि तो प्रश्न काल देखील पत्रकारांनी आदिती तटकरे यांना विचारला होता व तो प्रश्न म्हणजे राज्य सरकारने घोषित केल्याप्रमाणे या योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करून हप्ता प्रति महिना 2100 रुपये याप्रमाणे कधीपासून वितरित करण्यामध्ये येणार आहे। तर मग या प्रश्नाच्या उत्तरात आदिती तटकरे म्हणाले की राज्य स्तरावर याबद्दल सकारात्मक प्रतिसाद असून आम्ही कधीच असे म्हटले नाही की आम्ही महिलांना हप्त्यामध्ये वाढ करून 2100 रुपये हप्ता देणार नाहीत। तर आम्ही शब्द दिल्याप्रमाणे राज्यामधील महिलांना नक्कीच 2100 रुपयांचा हप्ता हा लवकरच वितरित करणार आहोत। तर मग या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी काल पत्रकारांशी संवाद साधते स्पष्ट केल्याप्रमाणे आता लवकरच राज्यामधील सर्व पात्र महिलांना 1000 रुपयांची वाढ करून प्रति महिला 2100 रुपयांचा हप्ता वितरित करण्यामध्ये येणार आहे आणि ही एक राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी एक सुखद आणि अत्यंत मोठी खुशखबर समोर येत आहे। परंतु सद्यस्थितीला राज्य सरकारची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे राज्य सरकारकडे लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त इतर आणखी दुसऱ्या भरपूर साऱ्या योजनांच्या हप्त्यांचा बोजा असल्यामुळे राज्य सरकारला या योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करणे सद्यस्थितीला शक्य नाहीये। परंतु पुढील काहीच महिन्यामध्ये राज्य स्तरावर योग्य निर्णय घेऊन योग्य त्यावेळेस हा वाढीव हप्ता नक्कीच महिलांच्या बँक खात्यामध्ये आम्ही जमा करणार आहोत आणि अशा प्रकारचे आश्वासन स्वतः या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी काल पत्रकारांशी संवाद साधते राज्यामधील तमाम लाडक्या बहिणींना केले आहे। तसेच त्या पुढे म्हणाले की राज्यामधील अनेक लाडक्या बहिणींना आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्यामध्ये त्यांना उद्योगासाठी कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणे व काही लाडक्या बहिणींना शिलाई मशीन तर काहींना इतर कोणत्या तरी गृह उद्योगासाठी आर्थिक मदत पुरवून त्यांना त्यांच्या पायावर उभा करण्यासाठी आम्ही पाठबळ देत आहोत आणि याचा फायदा राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींनी नक्की घ्यावा, अशा प्रकारचे आवाहन आदिती तटकरे यांनी राज्यामधील तमाम लाडक्या बहिणींना या ठिकाणी केले आहे। तर मग मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा उद्देश केवळ राज्यामधील लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देणे एवढाच नाही, तर त्यांना देण्यामध्ये येणाऱ्या आर्थिक मदतीचा त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या जडणघडणासाठी कुठेतरी चांगला फायदा व्हावा हा देखील आहे। म्हणजे या महिलांना राज्य सरकारकडून कर्ज उपलब्ध करून त्यांना त्यांच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न देखील राज्य सरकारकडून करण्यामध्ये येत आहे। तर मग आज किंवा उद्या राज्य सरकारकडून या मे महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येतील। तसेच ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये हा मे महिन्याचा हप्ता जमा झाला आहे अशा महिलांनी कृपया त्यांच्या मोबाईलवर प्राप्त झालेला मेसेजचा स्क्रीनशॉट आम्हाला नक्की पाठवावा व कमेंट बॉक्समध्ये याबद्दलची माहिती देखील पाठवावी, जेणेकरून कोणत्या जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत व कोणत्या जिल्ह्यामध्ये आणखीन या हप्त्याचे वितरण होणे बाकी आहे हे आम्हाला कळेल आणि याची सविस्तर माहिती आम्ही राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींपर्यंत सविस्तरपणे पोहोचवू शकू। तर मग तुम्ही नेमक्या कोणत्या जिल्ह्यामधील आहात आणि तुमच्या बँक खात्यामध्ये कधीपासून हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, तसेच नेमके किती रुपये आतापर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत याबद्दलची देखील थोडक्यामध्ये माहिती ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।